नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत. तर संक्रांत जवळ आलेली आहे. त्यासाठी गुबगुबीत फुगलेली तिळगुळाची पोळी आज आपण करणार आहोत. ही तिळगुळाची पोळी अगदी 8 ते 10 दिवस आरामात टिकते. अजिबात खराब होत नाही आणि त्यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे, त्यामुळे ती पौष्टिक देखील आहे आणि थंडीच्या दिवसात तीळ आणि गूळ पौष्टिकच असतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मला चटका बसला, त्यामुळे मी हात थोडा बाजूला घेतला होता. तुम्ही सुरुवातीला चमच्याने सुद्धा व्यवस्थित मिक्स करू शकता. त्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ चोळून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व तेलाचं मोहन व्यवस्थित सर्व पिठाला एकसारखं मिक्स होईल आणि गुळपोळी छान खुसखुशीत होईल. अजिबात चिकट होणार नाही. आता सर्व पीठ एकसारखं मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं की आपण नेहमी पोळीसाठी किंवा चपातीसाठी कणिक भिजवतो, अगदी त्याचप्रमाणे कणिक भिजवायचे आहे. इथे मी सर्व कणिक भिजवून घेतलेले आहे. आता थोडंसं तेल लावून कणिक पुन्हा एकदा मळून घ्यायचे आहे आणि 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचे आहे. इथे मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तव्यावरती छान भाजून घ्यायचे आहे तडतड करेपर्यंत. ज्या वाटीने मी कणिक मोजलेली आहे त्याच वाटीने 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. आता मंद गॅसवरतीच तीळ छान तडतड करेपर्यंत भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून तीळ व्यवस्थित भाजले जातील आणि तिळगुळाची पोळी जास्त दिवस टिकेल, खराब होणार नाही त्यासाठी. आता तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याचप्रमाणे शेंगदाणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. इथे मी भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहेत, अर्धी वाटी. आता हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे पुन्हा एकदा भाजून घेण्याचं कारण एवढंच की शेंगदाणे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जावे आणि तिळगुळाची पोळी जास्त दिवस टिकावी यासाठी. त्याचबरोबर 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अगदी रंग बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन पिठाचा रंग छान सोनेरी होईल इथपर्यंत बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. इथे मी जे साहित्य चमच्याच्या प्रमाणामध्ये मोजलेलं आहे, त्यासाठी आपण कांदे पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो त्याचाच वापर केलेला आहे, तर तुम्ही सुद्धा त्याच चमच्याने प्रमाण मोजून घेऊ शकता. आता बेसन पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे. हे सर्व साहित्य कोमट होऊ द्यायचं आहे आणि कोमट झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्याचबरोबर साहित्य वाटताना त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकायची आहे. त्याचबरोबर 1 छोटासा तुकडा जायफळाचा घेतलेला आहे, तो किसून मी टाकणार आहे. म्हणजेच पाव चमचा जायफळ पावडर टाकायची आहे आणि अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी पूर्णाप्रमाणेच बारीक वाटून झालेलं आहे. आता आपण तिळगुळ पोळी तयार करण्यासाठी घेऊया. आता इथे आपली कणिक सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे. आता पोळपाटावर 2 ते 3 थेंब तेल टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा कणिक व्यवस्थित मळून घ्यायचे आहे, म्हणजे कणिक छान मऊ होईल. आणि कणकेचे समान आकाराचे 5 ते 6 गोळे तयार करून घ्यायचे आहे. जेवढा एका लिंबाचा आकार असतो त्यापेक्षा थोडा मोठा आकार घ्यायचा आहे. इथे मी कणकेचे 5 समान आकाराचे मोठे गोळे तयार करून घेतले आहेत आणि एक छोटा गोळा तयार झालेला आहे, तो ठेवलेला आहे. आता त्यातलाच एक गोळा घ्यायचा आहे, कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये घोळवायचा आहे आणि आता त्याची छोट्या आकाराची पारी लाटून घ्यायची आहे. छान पातळ पारी लाटायची आहे. मध्यभागी जाड ठेवायची आहे आणि कडेने पातळ लाटायची आहे. आणि आता ती पारी हातावरती उचलून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे. इथे मी अंदाजे 4 ते 5 चमचे सारण भरलेलं आहे. सारण भरताना मी चमच्याचा वापर केला नाही, हातानेच भरलेला आहे. आणि आता ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्याचप्रमाणे मोदक बनवून घ्यायचा आहे सारणाचा आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचं पीठ तयार होतं ते काढून घ्यायचं आहे आणि आता पारी व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने पारीवर थाप मारायची आहे, म्हणजे जे सारण आहे आतमधलं ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये व्यवस्थित बुडवून म्हणजेच घोळवून ज्या बाजूने आपण सारण भरलेलं आहे त्याच बाजूने पोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो पोळी फुटणार की नाही. आणि हलक्या हाताने पोळी लाटायची आहे. पोळी लाटताना सुद्धा कडेनेच लाटायची आहे आणि मध्यभागी अगदी हलक्या हाताने लाटायचे आहे, म्हणजे पोळी फुटत नाही. तुम्ही पाहू शकता पोळी अजिबात फुटलेली नाही आणि कुठेही चिकटलेली सुद्धा नाही. मी व्हिडिओमध्ये जे प्रमाण दाखवलेलं आहे त्याच प्रमाणात जर तुम्ही तिळगुळाची पोळी केली तर पोळी
अगदी परफेक्ट गोडीला होईल, खूप जास्त गोड किंवा खूप एकदमच फिकी अशी सुद्धा होणार नाही. गुळाचं प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट राहील, गुळ जास्त होणार नाही जेणेकरून पोळी फुटणार सुद्धा नाही. आता पोळी लाटून तयार आहे आणि तव्यावरती थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. इथे माझा लोखंडी तवा आहे, त्यावर मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. मध्यम गॅसवरती पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. मध्ये मध्ये थोडंसं तूप लावायचं आहे, म्हणजे तूप लावलेली तिळगुळाची पोळी खायला खूप छान लागते. आणि इथे गुबगुबीत फुगलेली तिळगुळाची पोळी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही पाहू शकता सारण सुद्धा पोळीमध्ये अगदी एकसारखं पसरलेलं आहे आणि सोनेरी रंगावरती भाजून गुबगुबीत फुगलेली तिळगुळाची पोळी खाण्यासाठी तयार आहे. आता याचप्रमाणे मी तुम्हाला आणखी एक देखील तिळगुळाची पोळी लाटून दाखवते. तुम्ही पाहू शकता तिळगुळाच्या पोळीमध्ये अगदी कडेपर्यंत व्यवस्थित सारण एकसारखं पसरलेलं आहे. मी सांगितलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये 6 ते 7 मध्यम आकाराच्या तिळगुळाच्या पोळ्या आरामात तयार होतात. एक तिळगुळाची पोळी तुम्हाला मध्यभागी कट करून दाखवते. सारण पाहू शकता तुम्ही अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे एकसारखं. कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.